नमस्कार, हाय, मी अंकिता. वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द अंकिता आनंद. आज मी गेले होते ग्रोसरी शॉपिंगला कॉफलँडला. ही एक मोठी हायपर मार्केट चेन आहे. इथे तुम्हाला शॉपिंग कार्ट घ्यायचा असल्यास कॉईन घालून तो अनलॉक करावा लागतो. इथे चेक करन्सी म्हणजे चेक क्राऊन वापरतात. इथे तुम्हाला जे रेट दिसतील त्याला इंटू 4 केलं तर इंडियन रुपीजमध्ये किती हे तुम्हाला कळेल. या स्टोअरमध्ये मसाले, फळभाज्या, इलेक्ट्रॉनिक्स, बेकरी प्रोडक्ट्स अशा अनेक गोष्टी मिळतात. ऑफकोर्स इंडियन ग्रोसरी खूप कमी प्रमाणात मिळतात. त्यासाठी स्पेशली इंडियन स्टोअर्स चेक रिपब्लिकमध्ये आहेत. प्रागमध्ये अराउंड 4 ते 5 महिने थंडी असते. मेनली नोव्हेंबर ते मार्चमध्ये खूप थंडी असते. या पिरियडमध्ये व्हेजिटेबल्स कमी पिकतात, म्हणूनच फ्रेश आयटम्स बरोबरच फ्रोझन फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स जास्त प्रमाणात अवेलेबल असतात. जरी फ्रोझन आयटम्स असतील तरीही ते तितकेच हेल्दी असतात. इथे चॉकलेट्स खूप व्हरायटीमध्ये मिळतात. नॉर्मल मिल्क चॉकलेट पासून डार्क, नटी, फ्रुटी फ्लेवर्स तर असतातच, पण लिकर फ्लेवर चॉकलेट सुद्धा येथे अवेलेबल आहेत. येथे दर आठवड्याला चांगले ऑफर्स आणि डिस्काउंट्स मिळतात. यांचे स्वतःचे ब्रँड्स आहेत जे क्वालिटी चांगली देतात आणि प्राइस कमी असतात. कॉफलँड स्वतःची इन हाऊस बेकरी चालवतो. इथे दररोज फ्रेश बेक्ड आयटम्स मिळतात आणि रेडी टू बेक डो देखील उपलब्ध असतं जे थेट ओव्हनमध्ये बेक करता येतो. प्रागमध्ये साधारणपणे लोक टॅप वॉटर वापरतात कारण ते सेफ आणि ड्रिंकेबल आहे. तरीसुद्धा मिनरल वॉटर्सचे पण ऑप्शन्स आहेत. अँड दिस इज द लिकर सेक्शन. Prague is well known because beer is very affordable here, often cheaper than water, and that's one of the reasons the city is so famous. If you like it, welcome to Prague. आणि येथे सेल्फ चेकआउट मशीन्स आहेत जिथे आपण स्वतः आयटम स्कॅन करून कार्ड किंवा कॅशने पेमेंट करू शकतो. फास्ट आणि इझी प्रोसेस आहे. तुम्हाला याचा डिटेल ब्लॉग बघायला आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. स्टोअरमधून बाहेर येताच हे दृश्य बघून भारताची आठवण आली. असो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.